तेव्हा एखादा आमदार निवडून आलेला आपला नेता जेव्हा आपलं भरभरून कौतुक करतो तेही आपल्या पक्षाच्या केंद्रीय नेत्यांसमोर, तेव्हा त्याला खचितच अभिमान वाटत असेल स्वतःबद्दल की आपण जे करतोय ते आपल्या नेत्याला कसं आवडतंय। अर्थात असे हलके फुलके क्षण टिपण्याचा या अधिवेशनाच्या दरम्यानचा आमचा प्रयत्न असेल। त्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला पण लॉग ऑन करा। बुलेटिनमध्ये पुढे जाण्यापूर्वी महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। महायुतीच्या मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला आजच ठरणार। आजच्या बैठकीत विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विधान परिषद सभापतीबद्दल सुद्धा निर्णय होण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांनी घेतली शपथ। हंगामी अध्यक्षांनी सगळ्या आमदारांना दिली शपथ। जनतेच्या मनात जी शंका आहेत त्याचा मान राखून आम्ही आज शपथ घेत नाही आहोत। ईव्हीएमवरून सरकारचा निषेध करत विरोधकांनी शपथविधी टाळला। आता उद्या घेणार शपथ। आज आमदारकीची शपथ न घेणं हा विरोधकांच्याकडून निवडून देणाऱ्यांचा अपमान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मवियाच्या आमदारांवर टीका। त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल, तर परवा दिवशी सभागृहामध्ये कामकाजात भाग घेता येईल। विरोधकांनी उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घेतली नाही तर हिवाळी अधिवेशनाला येता येणार नाही, अजित पवार यांनी स्पष्टपणे सुनावलं। समाजवादी पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर, अबू आझमी यांनी घेतली आमदारकीची शपथ। बाबरी पाडल्याचं समर्थन करणाऱ्यांसोबत राहू शकत नाही असा केला उल्लेख। समाजवादी पक्षाला शिवसेनेची भूमिका 31 वर्षानंतर कळली का? भास्कर जाधव यांचा सवाल। सपाची भूमिका सत्ताधाऱ्यांकडे झुकलेली, जाधव यांची टीका। ईव्हीएमच्या विरोधात शरद पवार कायदेशीर लढाई लढणार, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार। सूत्रांची माहिती, पवार अभिषेक मनु सिंघवींचीही घेणार भेट। आणि शरद पवार उद्या मार्कडवाडीला भेट देणार। आपण केलेल्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी पवार येत आहेत, राम सातपुते यांचा टोला। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचं निधन झालं। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। पिचड यांच्या निधनानं संपूर्ण नगर जिल्हा हळहळला। मधुकर पिचड यांच्यावर आज त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। आज दुपारीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिलीप वळसे पाटील यांनी अकोला येथे जात पिचड यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। दरम्यान मधुकर पिचड हे राज्याचे माजी मंत्री होते। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले विधानसभा मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करत होते। तब्बल 7 वेळेला इथून ते आमदार म्हणून निवडून आले होते। आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा। महायुतीचं मंत्रिमंडळ आज निश्चित होण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज रात्री उशिरा एक बैठक होणार आहे। बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। इंडिया आघाडीची या संदर्भात चर्चा झाली असून मार्गदर्शन घेऊन सोमवारी कोर्टात जाण्याबद्दलचा निर्णय घेऊ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या।
विरोधी पक्षाचे आमदार शपथ न घेताच अधिवेशनातून बाहेर पडले. विरोधकांनी शपथविधीवर बहिष्कार घातला. नव्या सरकारचा निषेध म्हणून शपथ घेणार नाही अशी भूमिका विरोधी आमदारांनी घेतली. विधानसभा निवडणुकीत झालेल्या ईव्हीएम मशीनच्या घोळाबद्दल विरोधकांनी निषेध व्यक्त केला. यावेळेला आम्ही आज शपथ घेणार नाही, लोकशाही वाचवण्यासाठी लढा देऊ असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. महाविकास आघाडीचे आमदार उद्या शपथ घेणार आहेत अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी बोलल्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं. विरोधकांना उद्यापर्यंत आमदारकीची शपथ घ्यावीच लागेल, तरच विरोधकांना परवा कामकाजात सहभागी होता येईल अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. प्रवीण दरेकर यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. आमदारकीची शपथ न घेणं म्हणजे विरोधकांचा रडीचा डाव असल्याचा टोला त्यांनी लगावला. तर शपथ न घेतल्यानं निवडून देणाऱ्या जनतेचाच विरोधक अपमान करतायत असंही दरेकर म्हणाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीला धक्का बसला. समाजवादी पार्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडले. अबू आझमी यांनी आमदारकीची शपथ घेत आम्ही महाविकास आघाडीत नाही अशी स्पष्टोक्ती दिली. मार्कडवाडी इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागले. दरम्यान मार्कडवाडी इथे ईव्हीएमवरून 2 मतप्रवाह असल्याचं समोर येत आहे. विधानसभेत 13% मतदान कसं वाढलं असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी केला. बॅलेट पेपरवर मतदान घ्या अशी मागणी आव्हाड यांच्याकडून करण्यात आली. विरोधकांचा रडीचा डाव सुरू आहे अशी टीका अजित पवार यांनी केली. लोकसभेत 31 जागा मिळाल्या तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं आणि विधानसभेत पराभव झाला म्हणून ईव्हीएम खराब कसं असा प्रश्न अजित पवार यांनी केला आहे. प्रसाद लाड यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला चढवला आहे. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आव्हाड ही शेवटची लढाई लढतायत असा टोला प्रसाद लाड यांनी लगावला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांच्याकडून सरकारचा निषेध करण्यात आला. शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांनी हातात लोकशाही जिंदाबाद, आय लव्ह मार्कडवाडी अशा आशयाचं पोस्टर घेत निषेध केला. मार्कडवाडीच्या लोकांनी आदर्श घालून दिलाय. निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी त्यांची मागणी आहे. मग निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यायला काय अडचण आहे असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि जयंत पाटील उद्या सकाळी 8 वाजता मार्कडवाडीला जाणार आहेत. सोलापुरात जात शरद पवार उत्तम जानकर यांची सुद्धा भेट घेतील. शरद पवार मार्कडवाडीत येत आहेत हे आपण केलेल्या विकास कामांची पाहणी करायला असा टोला राम सातपुते यांनी लगावलाय. मोहिते पाटील यांनी बुडवलेल्या पतसंस्था आणि उत्तम जानकर यांनी विकलेली चांदापुरी साखर कारखाना हा शरद पवार यांनी जरूर पाहावा असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ सदस्यत्वाची शपथ घेतली. फडणवीस यांच्याकडून आमदारकीची शपथ त्यांनी घेतली. यावेळेला उपस्थितांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारकीची शपथ घेतली. विधानसभेचा सदस्य म्हणून एकनाथ शिंदे यांनी आज पदाची शपथ घेतली.